SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण भरलेले वांगे बनवतोय। आता मी वांगी चांगले धुवून घेतली आहेत। हिरवी मस्त वांगी, गावठी वांगी आहेत। तर मी म्हटलं आता मसालावाला बनवूया। थोडीशी दांडी तोडते मी याची। भरलेली वांगी बनवते आणि इथून आपण थोडीशी अशी पट मारूया। आतमध्ये खराब असेल ते बघून घेऊया। असं खोलून साफ आहे एकदम। पाण्यातच टाकूया नाही तर काळे पडतील। सगळी वांगी अशी वांगी छान कापून झाले। थोडंसं मीठ घालूया। काळे पडणार नाही ते। याला साईडला ठेवूया आपण। खोबरं घेतलंय मी सुक्क, किसून घेतलंय। आता याच्यात आपण मसाला टाकूया। हा कांदा एकदम असा बारीक मी कापून घेतलाय मस्त, तो पण टाकते। आणि हे काय लसूण आहे। लसूण चांगला सोलून घेतलाय, कुटून घेतलाय मी कुटणीनं, तो पण मिक्स करते। थोडीशी कोथिंबीर टाकते, जास्ती टाकले तरी चालेल। तर बाकीचा मसाला घालूया आपण। आता हे कूट मी वाटून ठेवते शेंगदाण्याचं। आता संपायला आला, थोडंसंच राहिलंय ते टाकते, म्हणजे दुसरं भरायला होईल। मसाल्यामध्ये जेवढे तुम्हाला मिरची तिखट पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता। आता मी माझ्या हिशोबाने घेते। एक चमची पूर्ण भरून घेतलंय मी। अर्धा टीस्पून धने पावडर घेतले, जिरा पावडर घेते आणि हळद घेते। याच्यात चवीप्रमाणे मीठ घालूया। थोडंसं हिंग घालूया। तेल टाकते थोडंसं, एक चमचा भरून। कालवून घेऊया व्यवस्थित। आता आपण वांग्यामध्ये भरूया। जेवढं बसतं तेवढं दाबून भरायचं आहे आपल्याला। मसाला भरल्यानंतर वांग्याला पण असं दाबून टाकायचं। मसाला आतमध्ये राहणार, बाहेर निघणार नाही।
आपली वांगी भरून झाले, कढई ठेवली आहे आम्ही. आता बनवायला घेऊया. तेल टाकते. थोडेसे टमाटर टाकूया, त्याचा खट्टापणा येणार. आंबट आणि मस्त मसाला लागणार त्याचा छानपैकी. आता हे वांग आपण असंच ठेवून देऊया. मसाला उरला आहे तो पण टाकून घेऊया. टमाटर होते ते पूर्ण टाकून घेऊया. झाकण ठेवूया. आता थोडं परतून घेऊया बघून. थोडासा मसाला होता तो टाकून देते. थोडंसं पाणी घालूया आपण. बघा आपले भरलेली वांगी छान तयार झाली आहेत. आरामात काढून खाऊ शकता. थोडीशी कोथिंबीर टाकते. आता कॅमेरा माझा इकडच्या तिकडे होतोय. आपलं वांगे तयार झाले. तर गॅस बंद करते मी. तुम्ही पण बनवून बघा, नक्की आवडणार तुम्हाला. थँक्यू.